लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता लक्ष्मीने जान्हवीसाठी खीर आणि पुरीचं जेवण बनवलेलं असतं. पण जयंत तिथे येऊन लक्ष्मीला विरोध करतो की जान्हवीने हे असलं खीर आणि हे खाल्लेलं तिच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी प्रोटीनयुक्त काहीतरी बनवतो. मग आजी आणि लक्ष्मी मिळून जयंतला सांगतात की अहो जावई बापू, आम्ही खूप छान माझ्या मंगलच्या डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत आणि प्रेग्नन्स बाईला हे असं जेवण जेवल्याने काहीही त्रास होत नाही आणि जान्हवी माझी मुलगी आहे, तिची मलासुद्धा काळजी आहे. तर प्लीज जावई बापू, आजच्या दिवस तुम्ही जान्हवीला ही खीरपुरी खाऊ द्या. त्यानंतर आजी लक्ष्मीला म्हणते की लक्ष्मी, तुपाचा मारा जरा जास्त कर आणि ड्रायफ्रूटसुद्धा जास्त टाक. जयंतला या दोघींचा प्रचंड राग येतोय की या दोघी माझ्या जान्हवीला काहीही खाऊ घालतायत आणि जयंत विचार करतोय की या दोघींना मी असंच सोडणार नाही आहे. यांच्यासाठी मी माझ्या जान्हवीच्या तब्येतीला काही होईल असं अजिबात होऊ देणार नाही. त्याच्यामुळे मी आता यांनी जी खीर बनवलेली आहे ती जान्हवीला खाऊच देणार नाही. इकडे जान्हवीला टेन्शन आलेलं आहे की जयंतची आई आणि आजी कशाला वाद घालत आहेत. इकडे जान्हवीने अगोदरच जयंतला दम दिलेला आहे की तू माझ्या आजीकडं आणि माझ्या आईकडं जर अशा नजरेने पुन्हा बघितलं तर माझ्यासारखी वाईट मुलगी कोण नाही. त्यांच्या केसालासुद्धा धक्का लागायला नको आहे. त्याच्यामुळे जयंत आता जान्हवीपासून 4 हात लांब आणि तिला जरा तो घाबरूनच वागत आहे. पण त्याच्या अंगातला क्रूरपणा काही कमी होत नाही आहे. तो आता लक्ष्मीने केलेली खीर गुपचूपपणे बेसिनमध्ये ओतून देणार आहे, जेणेकरून जान्हवीने ती खीर खायला नको आहे. आणि याचाच वाईट आता लक्ष्मीला आणि आजीला वाटणार आहे आणि जयंतचं हे कारस्थान लक्ष्मीपर्यंत आणि आजीपर्यंत पोहोचेल का नाही हे बघणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे. का जान्हवी जयंतला आता वठणीवर आणती आहे हे सुद्धा पाहायला मिळेल.